सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण बघितलं की वनस्पतींच्या सारखंच माणसांची पण दुखणी खुपणी नीट करायला, त्यांना बरं करायला डॉक्टर कारभार मदत करत होते. डॉक्टर ही पदवी म्हणजे डॉक्टरेट ही पदवी त्यांना बऱ्याच नंतर मिळाली, पण गावकऱ्यांनी त्यांना त्याच्या कितीतरी आधीच डॉक्टर करून सोडलं होतं. तर बघूया आता हे आणखीन काय काय करतायत डॉक्टर कारभार. डॉक्टर कारभारना माहीत नाही, डॉक्टर कारभार ओळखू शकत नाही अशी वनस्पती या भूतलावर नाही अशी साऱ्या गावकऱ्यांची खात्री. त्यामुळे त्यांना एक चाळाच मिळाला होता. एखादी आगळी वेगळी वनस्पती दिसली की डॉक्टरकडे नेऊन दाखवायची. मग डॉक्टर तिची जातकुळी सांगून तिचे फायदे तोटे सांगायचे. या त्यांच्या चाळ्यामुळे त्यांच्या वनस्पतीविषयक ज्ञानात भरच पडे. विषारी वनस्पती वेळीच नष्ट केल्या जात. एखाद्या वनस्पतीवर एखादा विशिष्ट रोग किंवा कीड आढळल्यास डॉक्टर त्यांना सावधगिरीचा इशारा देत, प्रतिबंधक उपाय सांगून ठेवत. मायकॉलॉजिस्टला नुसते रोग ओळखता येऊन भागत नाही, तर 50 वर्षानंतरसुद्धा उद्भवू शकणाऱ्या रोगाविरुद्ध उपाययोजना करता येण्याची दूरदृष्टी त्याच्या ठायी असावी लागते. त्यांचा वनस्पतीविषयीचा जिव्हाळा आता टस्कगी गावाला माहीत झाला होता. खाली वाकून एखादी वनस्पती, एखादा दगड उचलून न्याहाळणारी आणि हे काय असं विचारताच हातातील वनस्पतीची जातकुळी आणि उपयोग यावर अर्धा तास तरी खिळवून ठेवणारी माहिती देणारी ही व्यक्ती आता टस्कगीला चिरपरिचित झाली होती. टस्कगी गावातल्या रस्त्याने जाता येता काही गोरी माणसंसुद्धा आता आपण होऊन त्यांच्याशी झाडाफुलाविषयी चर्चा करीत, आपली बाग कौतुकानं दाखवीत, आपल्या अडचणी सांगत. प्राध्यापक कारभार तिथल्या तिथेच उभ्या उभ्या सारी माहिती पुरवीत, सूचना देत, दुसऱ्या खेपेस आठवणीने चौकशी करत. अशा वेळी वर्णवंशाचे अडसर गळून पडत. फुलवेड्यांची तर त्यांच्याशी केव्हाच मैत्री झाली होती. अलाबामात आल्यापासून, टस्कगीत पाऊल ठेवल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या समस्येची उकल करण्यात प्राध्यापक कारभार व्यग्र असायचे. एखादी समस्या डॉक्टर वॉशिंग्टननी समोर मांडावी आणि प्राध्यापक कारभारनी तिच्यावर तोडगा काढावा हे अगदी ठरवून गेल्यागत झालं होतं. यशप्राप्तीखेरीज उसंत नाही. प्राध्यापक कारभारांचा हा स्वभाव विशेष डॉक्टर वॉशिंग्टन जाणून होते. टस्कगी शाळेचा वृक्ष आणि शुष्क परिसर डॉक्टर वॉशिंग्टनांना नेहमीच उदास बनवे. एखादा समारंभ असला की विद्यार्थी तात्पुरत्या कुंड्या, फांद्या वगैरे मांडून नाराज करीत. एरवी सारा आनंदच. डॉक्टर वॉशिंग्टननी आपली रुखरुख प्राध्यापक कारभारपाशी व्यक्त केली. झालं. शाळेचा परिसर हिरवा कसा करावा यावर विचारचक्र सुरू झालं. रस्त्याची आखणी वगैरे करून प्राध्यापक कारभारनी बर्म्युडा गवत लावलं. थोडंफार हिरवं दिसू लागलं न लागलं तोच विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या पायदळी ते तुडवलं जाऊन होत्याचं नव्हतं झालं. प्राध्यापक कारभारांनी पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा तेच. मग सूचना फलक लावून ते गवत वाचवू पाहिलं. गवताचं नष्टचर्य संपेना. प्राध्यापक कारभारनी आपल्या योजनेचा एकवार फेरविचार केला. थोड्याच दिवसात नवी योजना यशस्वी झाल्याचं कळलं. सारा परिसर हिरवागार झाला. डॉक्टर वॉशिंग्टननी त्यांना यामागचं रहस्य विचारलं. प्राध्यापक कारभारांनी निरूपण केलं. मी बघितलं, काही झालं तरी, कितीही सांगितलं तरी लोक आपल्याच वाटेने जाणार. आपली वाट बदलायला ते राजी नसतात. तेव्हा विचार केला, थोडे दिवस त्यांच्या येण्या जाण्याच्या सवयीचं, त्यांच्या मार्गाचं, शॉर्टकटचं निरीक्षण केलं. योजना बदलली. रस्ताच त्यांच्या पायाखाली सरकवला. झालं. गवत आता छान रुजलं आहे नाही. प्राध्यापक कारभारांची चतुरस्त्र बुद्धी, सर्वसमावेशक दृष्टी यांची खातरजमा असलेले डॉक्टर वॉशिंग्टन त्यांची सर्व बाबतीत मदत घेत. प्राध्यापक कारभारही प्रत्येक काम तितक्याच आत्मीयतेने आणि जबाबदारीने पार पाडीत. केवळ शेतकी विभागातच नव्हे तर इतर बिगर शेती विभागातही त्यांच्या दक्ष नजरेमुळे उधळमाधळ होत नसे. उलट संचितात वाढ व्हायची.
प्राध्यापक कार्व्हर हे दक्षिणी निग्रोंना परके वाटत. निग्रोतही उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा असा भेद होताच. उत्तरेकडच्यांचे आचार विचार उच्चार दक्षिणात्यांना उच्चभ्रू समाजातील वाटत. डॉक्टर कार्व्हरांनाही ते यांकी शास्त्रज्ञ म्हणत. डॉक्टर कार्व्हरांचे पूर्वायुष्य उत्तरेत गेलेले असल्याने त्यांच्या आचारविचारांवर उत्तरेची छाप पडली होती. त्यामुळे ते दक्षिणी निग्रोंपासून अलग पडत. डॉक्टर वॉशिंग्टन यांचा थोरला भाऊ जॉन हा टस्कगी स्कूलमध्ये कर्मचारी होता. त्याचा आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सुरुवातीला प्रत्येक गोष्टीत प्राध्यापक कार्व्हरांना विरोध असायचा. त्याचं कारण एकच, उत्तरेकडचा. डेअरी विभाग आणि शेती विभाग यासाठी उत्तरेकडचा आणि तोही शास्त्रज्ञ हवाच कशाला असं म्हणून त्यांचा विरोध प्राध्यापक कार्व्हरांना देण्यात आलेलं निवासस्थानही अपुरंच होतं. जागेअभावी त्यांचे बरेचसे सामान, विशेषतः संदर्भ ग्रंथ, अजूनही पेट्यातून बंदिस्तच होते. एखादा शेतकरी किंवा गवळी काही अडचण घेऊन आला तर त्यावर तातडीने इलाज सुचवण्यासाठी आवश्यक ते सामान किंवा संदर्भ ग्रंथ एव्हाना एखाद्या पेटीच्या तळाशी राहिलेलं असायचं. या कर्मचाऱ्यांचे आडमुठे धोरण केवळ निवासस्थानापुरतेच मर्यादित नव्हते. प्राध्यापक कार्व्हरांच्या कार्यक्षेत्रातही त्यांची लुडबुड असायचीच. अनेक गरजांना लाल फीत लावली जायची. प्राध्यापक कार्व्हर या गोष्टींकडे दुर्लक्ष करत. त्याचाही या कर्मचारी मंडळींना राग यायचा. फारच व्यत्यय येऊ लागला तेव्हा प्राध्यापक कार्व्हरांनी आपल्या साऱ्या अडचणींचे आणि गरजांचे लेखी निवेदन डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यासमोर ठेवलं. डॉक्टर वॉशिंग्टन इतके अन्य कोणी प्राध्यापक कार्व्हरांचे मोल जाणले नव्हते. प्राध्यापक कार्व्हर यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यांना मोठे निवासस्थान मिळाले. व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना समज दिली गेली. प्राध्यापक कार्व्हरांच्या भल्या पहाटे 4 वाजताच उठून लांबवर फिरायला जाण्याचा आपला परिपाठ चालूच होता. अलाबामात जी काही थोडीशी वनसंपत्ती बचावली होती तिचा अभ्यास प्राध्यापक कार्व्हर आपल्या या प्रभात फेरीच्या वेळात करत. अनेक किमती मौल्यवान झाडांचा त्यांनी शोध लावला. काही झाडं तर टणक आणि मजबूत लाकडांसाठी उपयुक्त होती. स्थानिक लोकांना त्या झाडांची माहिती त्यांनी करून दिली. मातीवरही त्यांचं संशोधन चालू होतंच. मातीचे निरनिराळे नमुने जमवून त्यांनी तपासणी केली होती. पण अलाबामाच्या मातीत दडलेलं रहस्य त्यांना सापडत नव्हतं. नेहमीप्रमाणे एके सुप्रभाती आपल्या निसर्ग देवतेला भेटून परतत असताना विचारमग्न प्राध्यापक कार्व्हरना समोरचं चिखलाचं डबकं दिसलं नाही. त्यांचा पाय घसरला. कपड्यावर चिखलाचे शिंतोडे उडाले. आपल्या हातरुमालाने ते शिंतोडे साफ करू लागले. पण डाग जायला तयार नाहीत. जरा जोर लावून पुसले, चिखल निघाला, पण डाग हटून बसले. त्यांच्या लक्षात आलं, कपड्यांवरचा चिखल साफ करता करता रुमालही रंगून निघाला होता. अगदी छान निळा रंग. रुमाल धुवून पाहिला, रंग हटेना. रुमाल लक्षपूर्वक तपासला. धन्यवाद निसर्गदेवते, धन्यवाद, माझं कोडं सोडवलंस. सृष्टी देवतेने त्यांच्यापुढे रहस्य उकलून ठेवलं होतं. ते घाईघाईने आपल्या प्रयोगशाळेत घुसले. चिखलाचे डाग तसेच आपल्या कपड्यावर मिरवीत काम करीत राहिले. त्या मातीवर संशोधन करीत राहिले. त्या मातीतून गडद निळा रंग मिळवण्यात त्यांना यश मिळालं. इथले लोक एका उत्तम प्रतीच्या रंगावरून चालतात म्हणायचं, प्राध्यापक कार्व्हर स्वतःशीच उद्गारले. संशोधन चालूच होतं. रात्रंदिवस प्रयोग करून मातीच्या नमुन्यांची छाननी करून त्यांनी अनेक रंगद्रव्य अलग काढली. त्या रंगद्रव्यांची बारीक पूड, तेल, पाणी इत्यादींच्या मिश्रणाने त्यांनी त्यापासून पक्के रंग बनवले. ते रंग लाकूड, कॅनव्हास इत्यादीवर फासून त्यांची परीक्षा केली. अखेर पुरी खात्री झाली तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना साऱ्या संशोधनाची, प्रयोगांची तपशीलवार माहिती दिली. थोड्याच दिवसात त्यांच्या रंगाची परीक्षा पाहणारी घटना घडली. मॉन्टगोमेरी गावाजवळच्या एका छोट्याशा वस्तीवर
तेथील गोऱ्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून प्राध्यापक कार्व्हर शेतीविषयक चर्चा करण्यासाठी गेले होते. सभेचं ठिकाण होतं एक अर्धवट बांधकाम झालेलं चर्च. ठरल्या दिवशी प्राध्यापक कार्व्हर सभास्थानी पोचले. सभेला छानच प्रतिसाद मिळाला. सभेनंतरच्या गप्पा गोष्टीत त्यांना समजलं की पैशाअभावी चर्च रंगवायचं राहून गेलं आहे. वेळेवर रंगसफेदी झाली नाही तर आम्ही एवढं खपून उभं केलेलं चर्च वाऱ्या पावसानं जमीनदोस्त होईल. रंग इतका महाग आहे का? प्राध्यापक कार्व्हरने विचारलं. तसं पाहिलं तर बराच महाग आहे, कारण कापसाच्या पिकानं हात दिला तरच येत्या हंगामात ते काम होईल. पण त्यासाठी एक सबंध पावसाळा लागेल. त्याचं काय? काही काळजी करू नका, मी तुम्हाला उत्तम रंग पुरवतो, डॉक्टर कार्व्हरने आश्वासन दिलं. त्यांच्या या आश्वासनावर अनेकांनी अविश्वास दाखवला. हा गबाळा काळा डॉक्टर नावाचा प्रोफेसर अख्ख्या चर्चला पुरेल एवढा रंग देणार म्हणे. कसं शक्य आहे? लवकरच साऱ्यांचं शंका निरसन झालं. एके दिवशी एक छोटा खटारा चर्च पुढे येऊन थडकला. सोबत डॉक्टर कार्व्हर आणि त्यांचे विद्यार्थी होतेच. त्यांनी खटाऱ्यातील रंगाची भांडी उतरवली. मग डॉक्टर साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ते चर्च झकासपैकी रंगवून टाकलं. त्या रविवारी चर्चला आलेल्या लोकांना दिसलं ते आकाशाच्या रंगाशी स्पर्धा करणारं निळा रंग लेवून नटलेलं त्यांचं चर्च. झळझळीत निळा रंग. पाऊस पडला, वारा व्हायला, पण त्या रंगाला चीर नाही की पापुद्रा नाही. पुढे त्यांनी याच मॉन्टगोमरीच्या जवळच्या मातीतून गडद निळा रंग शोधला. इतका गडद निळा की एरवीच्या गडद निळ्या रंगापेक्षा 70 पटीने अधिकच गडद निळा. हा अति गडद निळा रंग फार पूर्वी शाही निळा म्हणजे रॉयल ब्लू म्हणून ओळखला जाई. प्राचीन इजिप्त संस्कृतीबरोबरच तोही नाहीसा झाला असं समजण्यात येईल. डॉक्टर कार्व्हर यांच्या अविश्रांत संशोधनातून त्याचा पुनर्जन्म झाला होता. रंगाचे उत्पादन करणाऱ्या मंडळींना जेव्हा डॉक्टरांच्या या रंगाचा वास लागला तेव्हा व्यापारी पद्धतीने तो बाजारात आणण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली. डॉक्टरांशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. एका धोरणी उत्पादकाने असंही प्रलोभन दाखवलं, तुमचंच नाव आम्ही आमच्या उत्पादनाला देऊ, त्यामुळे तुम्हालाही प्रसिद्धी मिळेल. नाही, त्रिवार नाही, डॉक्टरांनी ठाम नकार दिला. आपल्या उभ्या हयातीत कोणा एकाच्या किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचं नाव त्यांनी कधीच वापरू दिलं नाही. आपल्या संशोधनाचा व्यापार होऊ दिला नाही. समाजातील गरिबातील गरीब घटकाला, शेतकऱ्याला सुद्धा विकत घेता यावे इतक्या माफक किमतीत वस्तू उपलब्ध व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. त्यांच्या शाही निळ्या रंगाची वार्ता सर्वत्र झाली. आयोवा स्टेट रजिस्टरमध्ये यावर लेख लिहिला गेला. आयोवा सोडल्यापासून स्वस्थ न बसता प्राध्यापक कार्व्हर सतत उद्योगशील राहिले. ध्येयवेड्या बांधवांच्या संगतीत राहून त्यांनी आपलं संशोधन त्यांच्या उत्कर्षासाठी वापरलं. स्वतःचं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं. याबद्दल त्यांचा या लेखात अत्यंत हृद्य शब्दात गौरव करण्यात आला. मंडळी, याच्यानंतरचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.